नमस्कार मित्रांनो. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू स्वतःसाठी मसाला दूध बनवत असते आणि तशी सिंधू किचनमध्ये तयारी सुद्धा करत असते. तेवढ्यात आता तिथे हॉलमध्ये मधू येते आणि आता सिंधू लगेच मधूला हॉलमध्ये आलेलं पाहते. सिंधू लगेच तिचे ठरल्याप्रमाणे प्लॅन स्टार्ट करते. सिंधू आता गोदामावशीला फोन लावण्याचं नाटक करते आणि खूप मोठ्याने ओरडत असते. म्हणजेच की अशी बोलत असते की जेणेकरून तिचा आवाज इकडे मधूपर्यंत ऐकू जाईल. सिंधू गोदामावशीला म्हणत असते, तू सांगितलं तसंच सगळं टाकलंय, यात काजू बदाम वेलची सगळं घातलंय. मधू आता सिंधूचा तो आवाज ऐकते आणि आता कोपऱ्यात उभी राहून सिंधूचं ते बोलणं ऐकत असते. त्याच्यानंतर आता सिंधू गोदामावशीला म्हणत असते की गोदामावशी, तू टेन्शनच नको घेऊ, आपण ना एकदम झकास दूध बनवलाय, अगदी सगळं तू सांगितलं तसाच केलाय. उद्या आपला उपवास आहे ना, घरी ती आपली पूजा आहे, ती निर्जळी उपवास काय करावा लागतो, पाणी सुद्धा नाही प्यायचं. आता हे दूध प्यायलं ना की उद्या दुपारपर्यंत आपल्याला टेन्शन नॉट, काहीच खाता येणार नाही. या दुधामुळे आपलं पेट एकदम फुलफुल होऊन जाईल. सिंधूने आता मधूला पाहिलेलं असतं. त्याच्यानंतर सिंधू आता गोदामावशीचा आवाज तिला येत नाही असं नाटक करते आणि आता तिकडनं निघून जाते. आता त्याच्यानंतर सिंधू गेल्यानंतर लगेच आता इकडे मधू किचन मध्ये येते. राघव आणि सिंधू दोघेही चोरून चोरून आता ती मधूची सगळी गंमत पाहत असतात. त्याच्यानंतर मधू आता इकडे तिकडे पाहते आणि सिंधूने बनवलेलं ते दूध आता घटकान पिऊन घेते. इकडे राघव आणि सिंधू दोघांना तर तेच हवं असतं. इकडे सिंधू आता मधूची ती सगळी गंमत पाहता खूप हसत असते. मधू आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, दुधाचा ना एक थेंब सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये आणि उपवास सुद्धा सुरू झालाय. आता मी सुद्धा बघते की तू उपवास कसा करतेस. मधू आता तो रिकामा ग्लास तिथे ठेवते आणि तिकडनं जाऊ लागते. पण मात्र तेवढ्यात आता मधूच्या पोटामध्ये दुखायला लागतं आणि तिला त्रास देखील व्हायला लागतो. त्याच्यानंतर राघव आणि सिंधू लगेच आता हसत म्हणतात. राघव म्हणतो की मला तर असं वाटतंय की आजची रात्र मधू बाथरूम मध्ये स्पेंड करणार आहे. मधूच्या इकडे पोटामध्ये गडगड व्हायला लागते आणि ती लगेच तिच्या रूम मध्ये निघून जाते. त्याच्यानंतर मधू इकडे वॉशरूम मध्ये येते आणि परत बाहेर येते. पण मात्र परत तिच्या पोटामध्ये गडगड व्हायला लागते आणि परत ती वॉशरूम मध्ये निघून जाते. मधूच्या पोटामध्ये खूप त्रास होत असतो. आता मधू स्वतःशीच विचार करत असते की हे सगळं ना त्या सिंधूने केलंय, मी आता तिला अजिबात नाही सोडणार. आणि त्याच्यानंतर मधूच्या पोटामध्ये इतकी गडगड होत असते की मधू आता बाथरूम मधनं बाहेर जरी निघाली तरी तिला परत रिटर्न बाथरूम मध्ये जावं लागलेलं असतं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी पूजेची तयारी होते. त्याच्यानंतर गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे सिंधू मध्ये काम करत असते. तर मग आता ते सगळं पाहता राजेश्री लगेच काकूंना म्हणते की पाहिलं का, हिला आपण किती जरी सांगितलं ना तरी ही मध्ये मध्ये लुडबुड करतच असते. काकू आता रेशमाला आवाज देऊन फुलांची थाळी घेऊन यायला लावते. तर रेशमा आता तिथे फुलांची थाळी घेऊन येते. तर मग आता काकू रेशमाला म्हणत असते, रेशमा तुला काय झालं होतं ग ते फळं आणायला. आता सिंधू लगेच म्हणते, अरे फटफट तू अशी काय करतेस ग, आपण थोडीशी हेल्पिंग केली तर काय बिघडलं. राजेश्री आता सिंधूला म्हणत असते, तोंड वर करून बोलण्याची ना काहीही गरज नाहीये, फक्त गप्प बसून राहायचं. त्याच्यानंतर इथे राजेश्री आता गणपती बाप्पाच्या समोर येते आणि बाप्पाला रिक्वेस्ट करत बाप्पाचे आशीर्वाद घेत म्हणत असते की गणपती बाप्पा माझ्या सर्व फॅमिलीला सुखी ठेव, प्रत्येक संकटापासून वाईट शक्तीपासून त्यांचे रक्षण कर, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांना ताकद दे, त्यांना बळ दे, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला त्याचं कर्तव्य पूर्ण करण्याची सद्बुद्धी दे. आणि गणपती बाप्पा मेन म्हणजे माझ्या सावीला लवकरात लवकर बरं कर, मला तिला आधीसारखं हसताना खेळताना बघायचंय. सगळे राजेश्रीचं ते सगळं बोलणं ऐकत असतात आणि राजेश्रीची तळमळ होताना पाहता सिंधूला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं. तर मग आता काकू लगेच राजेश्रीला थांबवतात आणि तिला शांत करत म्हणतात, राजेश्री तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. राणीवरती विश्वास ठेव, ती या कृष्णाला नक्की घराबाहेर काढेल. आणि राहता राहिला प्रश्न सावीचा. राणीने जसं विनूला आपल्या प्रेमाने आपलंसं केलं ना, तसंच राणी सावीला सुद्धा तिच्या प्रेमानं आपलंसं करेल, तिला सुद्धा आईची माया देईल. सिंधू सुद्धा फक्त हे सगळं बोलणं ऐकत असते. ती याच्यावरती एक शब्द सुद्धा बोलत नाही. पण मात्र सिंधू या बोलण्याने अपसेट झालेली असते. ते राघव आता सिंधूला धीर देतो. त्याच्यानंतर काकूचं म्हणणं असतं, मग पुन्हा एकदा आपलं कुटुंब हस्तखेत होईल. त्याच्यानंतर गुरुजी म्हणत असतात की पूजेला कोण बसणार आहे, पूजेचा मुहूर्त टळून जाईल, आपल्याला लवकरात लवकर पूजेला सुरुवात करावी लागेल. काकू विचारते की राणी कुठे. याच्यावरती ऋतुजा सांगते की ती बया अजूनपर्यंत झोपलीच असेल. याच्यावरती काकूंचं म्हणणं असतं की नाही नाही, अजिबात नाही, राणी इतक्या वेळ झोपू शकत नाही, तिचीच इच्छा होती पूजा करण्याची, मग ती इतक्या वेळ कशी झोपून राहू शकेल. त्यानंतर इकडे दुसरीकडे रूममध्ये मधूही सारखं सारखं वॉशरूमला जाऊ जाऊ खूपच पेंगळून गेलेली असते. मधूची त्या गोष्टीमुळे रात्रभर झोप सुद्धा झालेली नसते. मधू आता जस्ट बेडवरती येऊन पडते तर परत तिच्या पोटामध्ये गुडगुडायला लागतं आणि तिला परत आता वॉशरूमला जावं लागतं.
तिची ती सगळी सर्कस आता रात्रीपासून सुरू असते. या गोष्टीसाठी आता मधू तर खूपच वैतागून गेलेली असते. आता मधूची ही सर्कस तर आता सुरूच असते. त्याच्यानंतर इकडे काकू बाहेर म्हणते, रेश्मा आणि ऋतुजा तुम्ही दोघेही तिच्या रूममध्ये जा, पहा राणी काय करते आणि तिला बाहेर घेऊन या. तर मग आता काकूंच्या सांगण्याप्रमाणे ऋतुजा आणि रेश्मा लगेच इकडे मधूकडे येतात. आता सिंधू इकडे लगेच स्वतःशीच विचार करत म्हणते, आय एम सो सॉरी काकू, तुमची इच्छा आता पूर्ण नाही होणार. या पूजेला तर राघव आणि मीच बसणार. इकडे राघव सुद्धा आता लगेच स्वतःशीच विचार करत म्हणतो, डोंट वरी सिंधू, तू काळजी करू नको, सगळं आपण ठरवल्याप्रमाणेच होणार. इकडे रेश्मा आणि ऋतुजा दोघी इकडे राणीच्या म्हणजेच की मधूच्या रूमपाशी येतात आणि दरवाजा वाजवत असतात. पण मात्र मधू काय आता दरवाजा उघडायलाच तयार नसते, कारण मधू पूर्ण हतबल झालेली असते. त्या दोघीही दरवाजा वाजवत असतात आणि आवाज सुद्धा देत असतात. ऋतुजा सुद्धा राणी राणी आवाज देत दरवाजा नॉक करत असते. आता ऋतुजा विचार करत असते, ही दरवाजा उघडत नाहीये, म्हणजे हिला चक्कर बिक्कर तर नसेल आली ना. रेश्माचं म्हणणं असतं की मला तर असं वाटतंय की त्या कदाचित गाढ झोपल्या असतील. ऋतुजा आता खूपच मोठ्या मोठ्याने राणी म्हणत असते. तर मग आता रेश्मा लगेच ऋतुजाला शांत करते की आई एवढ्या मोठ्याने काय ओरडताय, त्या झोपेतून नाही, मला वाटतंय त्या आयुष्यातून उठतील, इतक्या जोरात काय दार वाजवताय. रेश्मा आता ऋतुजाला म्हणत असते, मला असं वाटतंय की आपण रुक्मिणी काकूंना बोलवूयात, म्हणजे त्या उठवतील त्यांना. आणि त्या दोघी आता इकडे हॉलमध्ये निघून येतात. काकू आता लगेच ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा काय ग हे, राणी नाही आली का, तिला घेऊन ये असं सांगितलं होतं ना. ऋतुजा सांगू लागते की राणी दारच नाही उघडते. तर याच्यावरती काकू विचारते, म्हणजे काय झालं. तर मग आता रेश्मा सांगते, काकू आम्ही खूप वेळा दार वाजवलं, जोरजोरात आवाज देऊन त्यांना उठवण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण मात्र ते दारच नाही उघडत आहे. तर मग हे ऐकल्यानंतर काकू आणि राजश्री दोघी सुद्धा आता खूप घाबरतात. ऋतुजा म्हणू लागते, आम्ही तिला आवाज दिला, पण मात्र तिने आम्हाला काही प्रतिसादच नाही दिला, म्हणून तुम्हाला बोलवायला आलोय. तर राजश्री काकू दोघेही खूप घाबरतात. आता राजश्री म्हणते, आपण बघूयात काय झालंय नेमकं. आणि ते सगळेच आता इकडे मधूच्या रूमकडे येतात. राजश्री काकू दोघी आता दार वाजवत असतात आणि राणीला दार उघडायला लावत असतात. पण मात्र आता राणी काय दार उघडायलाच तयार नसते. त्यांचा आता तो हळू आवाज पाहता इकडे रेश्मा लगेच आता ऋतुजाला म्हणते, आई आपण एवढ्या जोरजोरात दार वाजवत होतो, आवाज देत होतो, आपल्या एवढ्या मोठ्या आवाजाने त्यांनी दरवाजा नाही उघडला आणि यांच्या हळू आवाजामध्ये उघडणार आहे का. ऋतुजा राणीला महाराणी महाराणी अशी हाक मारत असते. तर मग आता सगळेच ऋतुजाकडे पाहायला लागतात. ऋतुजा आता म्हणू लागते, मला असं वाटतं की तिला काही झालं तर नसेल ना. राजश्री आता इकडे म्हणत असते की राणी बाळा दार उघड, काय झालंय. इकडे सिंधू आणि राघव दोघी आता हसत असतात, कारण त्यांच्या प्लॅन प्रमाणे सगळं काही घडत असतं. इकडे गुरुजी म्हणत असतात, काय चाललंय यांचं, इकडे मुहूर्त टळून जाईल आणि मुहूर्त टळून गेल्यानंतर पूजेला काहीच अर्थ नसतो. राघव आता म्हणत असतो, बरोबर बोलताय तुम्ही, मुहूर्त टळून जायला ना काहीच अर्थ नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही पूजा सुरू करा, आम्ही पूजेला बसतो. तर मग आता राघव आणि सिंधू कोणाची विचारपूस न घेता दोघेही लगेच आता पूजेला बसतात. तर मग आता सिंधू राघव दोघेही पूजेसाठी बसलेले असतात. गुरुजी राघवच्या खांद्यावरती उपरणं देतात आणि आता सिंधू त्यांच्या दोघांची गाठ बांधते. त्याच्यानंतर गुरुजी आता पूजा सुरू करतात आणि राघव गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पूजा करत असतो. गुरुजी आता पूजेचे मंत्र म्हणत असतात आणि राघव सिंधू गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे पूजा करत असतात. इकडे ते दोघेही पूजेसाठी बसलेले असतात, पण मात्र इकडे काकू, ऋतुजा, राजश्री यांच्या सगळ्यांना याची थोडीही लिंक लागलेली नसते आणि त्यांना माहिती सुद्धा नसतं की राघव सिंधू हे पूजेसाठी बसलेत म्हणून. इकडे सिंधू काकू व राजश्री यांना बघत असते आणि राघवला खुणावून सांगते की काय झालं असेल. याच्यावरती राघव सुद्धा आता सिंधूला शांत करतो आणि फक्त पूजेकडे लक्ष दे असं सिंधूला खुणावत असतो. सिंधू सुद्धा मनोभावे देवाची पूजा करत असते. राघव सुद्धा जरा टेन्शन मध्ये आलेला असतो. तर सिंधू सुद्धा आता राघवला धीर देत म्हणते, राघव तुम्ही काळजी करू नका, सगळं हवंय आपल्याला मनासारखं तसंच होईल. तर मग आता त्यानंतर इकडे दुसरीकडे काकू, ऋतुजा सगळेच दार वाजवत असतात. तेवढ्यात लगेच समोरनं मधू दार उघडते. पण मात्र मधू आता खूपच हतबल झालेली असते, ती खूपच गहाळ झालेली असते. मधूची ती झालेली अवस्था पाहता सगळेच आता आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागतात. त्याच्यानंतर मधू आता तशीच समोर राजश्रीच्या अंगावरती पडते आणि त्या सगळ्याच आता लगेच मधूला इकडे आतमध्ये घेऊन येतात. त्याच्यानंतर इकडे राघव आणि सिंधू दोघेही आता पूजा संपन्न करतात. पूजा संपन्न झालेली असते तर गुरुजी त्यांना म्हणतात की पूजा आता संपन्न झालेली आहे, तुम्ही आता दोघे आता आशीर्वाद घ्या. तर मग आता राघव आणि सिंधू दोघेही आता गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे आशीर्वाद घेतात. गुरुजी आता त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांना गणपतीचं दर्शन घ्यायला लावत असतात. राघव सिंधू आता लगेच इकडे गणपती बाप्पाच्या समोर येतात आणि गणपती बाप्पाचं दोघी आता दर्शन घेऊ लागतात. राघव आता सिंधूला म्हणत असतो, सिंधू मी या दिवसाची ना खूप दिवसापासून वाट बघत होतो.
आज आपण किती वर्षांनी एकत्र पूजेला बसलोय, सिंधू लगेच म्हणते. आणि ते सुद्धा आपल्या मुलांसाठी. राघव आता आपल्या मुलावरती कुठलंही संकट नाही येणार याच्यावरती राघव म्हणतो की नाही येणार, देव आहे आपल्या पाठीशी. सिंधू आता लगेच बाप्पाचे आशीर्वाद घेत बाप्पाला विनंती करत म्हणते, बाप्पा आमच्या सावीला लवकरात लवकर बरं कर. बाप्पा आमच्या चौघांनाही एकत्र आण आणि आम्हाला कशाचीच कमी पडू देऊ नकोस. आणि बाप्पा माझ्या घरातल्या माणसांना सुद्धा सुखी ठेव. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राजश्री, काकू सगळेच मधूच्या रूममध्ये असतात. आणि मधू शांतपणे झोपलेली असताना काकू आता तिला विचारते, राणी तुला आता बरं वाटतंय ना? त्याच्यावरती मधू लगेच आता मान हलवत हो बोलते. राजश्री मधूला म्हणत असते, तुला बरं नव्हतं तर आम्हाला आधी सांगायचं ना? त्याच्यावरती मधू लगेच आता शांतपणे राजश्रीला उत्तर देऊ लागते, आई माझ्यामध्ये प्राणच नव्हते. मग त्याच्यानंतर आता आई म्हणू लागतात, बरं ठीक आहे, तुला बरं वाटतंय ना? आता तू पटकन आवरून घे, पूजा करून घेऊयात, पूजेचा मुहूर्त टळायला नको. पण मात्र आता काकू म्हणते की ते शक्य नाहीये, पूजेचा मुहूर्त आधीच टळून गेलाय. ऋतुजा आता लगेच जसं काय खूप मोठं घडलंय असं करते आणि आता मोठ्याने ओरडत म्हणते, अरे बापरे, हा तर आता खूपच मोठा अपशकुन झालाय. ऋतुजा म्हणते, आता आपण काय करायचं? पण मात्र कोणाला नेमकं काय करावं हे काहीच समजत नाही. काकू म्हणते, आता मला काहीच नाही माहिती काय करायचं. काकू आता तिकडनं निघून जातात. त्याच्यानंतर राजश्री आता मधूला म्हणते, तू फार या गोष्टीचा विचार करू नकोस, तू आराम कर, आवरून घे. त्याच्यानंतर त्या तिघी सुद्धा आता मधूच्या रूममधनं निघून जातात. मधू आता तिला झालेल्या त्रासामुळे खूपच वैतागलेली असते आणि आता स्वतःचीच विचार करत म्हणते, मला हा सगळा त्रास फक्त त्या सिंधूमुळे झालाय. तिने मला मुद्दाम ते दूध प्यायला लावलं आणि हा तिचाच प्लॅन होता. तर मग आता मधूला घडलेला सगळा प्रकार आठवत असतो. म्हणजे मधू कशा प्रकारे चोरून चोरून सिंधू गेल्यानंतर किचनमध्ये आली आणि तिने एका झटक्यामध्ये ते सगळं दूध संपवून टाकलं. मधूने आता या गोष्टीचा सिंधूशी चांगलाच बदला घ्यायचं ठरवलेलं असतं. मधू आता म्हणत असते, ही गोष्ट तुला चांगलीच महागात पडेल हे तू लक्षात ठेव सिंधू. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. राघव सुद्धा नाश्ता करत असतो आणि राघव म्हणत असतो, आई पोहे ना अप्रतिम झालेत. त्याच्यानंतर तेवढ्या तिकडे मधू राघवकडे येते आणि राघवला म्हणत असते, राघव मला तुझ्याशी बोलायचंय. याच्यावरती राघव म्हणतो, हो बोल ना, तुला काय बोलायचंय, पण त्याच्या आधी मला एक गोष्ट सांग, तुझी तब्येत बरी आहे का आता? तर मग आता मधू म्हणते, हो बरी आहे मी आता. आता मधू म्हणत असते, पण मात्र राघव ना माझी तब्येत त्या कृष्णामुळे बिघडली. ती मला त्रास देण्यासाठी नवीन नवीन आयडिया शोधून काढत असते. तर मग आता त्याच्यानंतर राघव आता मधूला म्हणतो, मधू मला एक सांग, कृष्णामुळे तुला त्रास झालाय याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे का? म्हणजे तुलाही चांगलंच माहिती आहे मी हाडाचा पोलीस ऑफिसर आहे आणि मी विदाऊट प्रूफ शिवाय कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नाही ठेवू शकत. इनफॅक्ट मला असं म्हणायचं आहे की पुरावा नसेल तर मला गुन्हेगारांना सुद्धा अटक नाही करता येत. तर मग आता राघवचं हे सगळं बोलणं पाहता मधू लगेच आता राघवला म्हणते, म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी खोटं बोलतीये. मधू आता काल रात्री घडलेला प्रकार सांगू लागते, पण मात्र मधू मध्येच थांबते आणि स्वतःशीच विचार करते, मी जर काल रात्री कृष्णाने बनवलेलं दूध पिलं असं जर सांगितलं ना तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि मी नेमकं ते दूध का पेले हे जर मी राघवला सांगितलं ना हे त्याला नाही आवडणार. त्याच्या मनामध्ये माझी जी इमेज आहे ती ब्रेक होईल. आता मला त्याला सगळ्या गोष्टी खरं सांगून ना नाही चालणार आहे. आणि मधू आता या गोष्टीवरती विचार करू लागते. राघव सुद्धा आता आश्चर्याने मधूचं ते बोलणं ऐकण्यासाठी थांबलेलं असतो. मधूला नेमकं आता त्याला काय सांगावं काहीच समजत नसतं. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मधू आता रडत रडत म्हणत असते की राघव, तू जर मला चांगली तुझी मैत्रीण मानत असशील ना तर तू आत्ताच्या आत्ता या मुलीला घराबाहेर काढशील. तर सिंधू आता लगेच ओरडत म्हणते, बाद झाली या तुझी नाटकं, तुझा हा खरा फेस नेमकं काय नाही हे आपल्याला चांगलंच माहितीये. पण मात्र राघव सुद्धा आता ओरडत म्हणत असतो की मधू एकदम बरोबर बोलतीये, तुझ्यासारख्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. सिंधू सुद्धा आता आश्चर्याने लगेच राघवकडे पाहायला लागते. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.